उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्वच्छता हाच परमधर्म. स्वच्छता हाच परमधर्म या म्हणीचा अर्थ असा आहे की स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण ते केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे रोजचा सण, स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाही तर कायमचे आजारपण, नाही तर कायमचे आजारपण. स्वच्छता असते तेथे आरोग्य असते तेथे. केवळ वैयक्तिक स्वच्छतेपुरते मर्यादित नाही तर सार्वजनिक स्वच्छतेचाही त्यामध्ये समावेश आहे. जसे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि पिण्याच्या पाण्याची सुरक्षता सुनिश्चित करणे. संत गाडगेबाबांसारख्या अनेक समाजसुधारकांनी याला एक धर्म मानले आणि स्वच्छता अभियानाला प्रोत्साहन दिले. स्वच्छता हमें अपनानी है, स्वच्छता हमें अपनानी है, स्वर्ग से सुंदर देश बनाना है, स्वर्ग से सुंदर देश बनाना है. स्वच्छता राखल्याने रोगांना टाळता येते, ज्यामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. सार्वजनिक स्वच्छता राखल्याने संपूर्ण समाजाचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे रोगांचा प्रसार रोखता येतो. स्वच्छता आपल्याला चांगल्या सवयींना प्रोत्साहन देते आणि लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करते. जन जन का नारा है, जन जन का नारा है, भारत को स्वच्छ बनाना है, भारत को स्वच्छ बनाना है. जगभरामध्ये अनेक धर्मांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. इस्लाममध्ये स्वच्छ कपडे घालणे आणि स्वतःला स्वच्छ ठेवणे यावर भर दिला जातो, तर ख्रिश्चन धर्मातही स्वच्छतेला महत्त्व सांगितले आहे. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता अभियानाला प्रोत्साहन दिले आणि लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता ही सेवा आहे आणि जेथे स्वच्छता तेथे देव, असा उपदेश व शिकवण संत गाडगे महाराजांनी दिली. स्वच्छता हाच परमधर्म ही म्हण आपल्याला स्वच्छता आणि आरोग्य यांच्यातील जवळचे नाते दर्शवते आणि ती केवळ एक सवय नसून माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा निर्णय आहे हे अधोरेखित करते. सभी रोगों की एक दवाई, सभी रोगों की एक दवाई, घर में रखो साफ सफाई, घर में रखो साफ सफाई, मन में रखो एक ही सपना, मन में रखो एक ही सपना, स्वच्छ बनाना है भारत अपना, स्वच्छ बनाना है भारत अपना. जेथे स्वच्छता असते तेथे ईश्वराचा वास असतो असे म्हणतात. म्हणजे स्वच्छता ही भक्तीचा किंवा देवाचा मार्ग दाखवते. त्याप्रमाणेच ईश्वराच्या भक्तीने आपले मन स्वच्छ होते. त्याप्रमाणे स्वच्छतेच्या राखल्याने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. आपल्याला स्वच्छता खरोखरच एक चांगली, सभ्य आणि निरोगी व्यक्ती बनवते. स्वच्छतेमुळे आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीला प्रोत्साहन मिळते. स्वच्छता आपल्याला एक चांगले व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करते व आपले पर्यावरण नीटनेटके ठेवण्यास सुद्धा मदत करते. स्वच्छता ही सेवा है, स्वच्छता ही सेवा है, गंदगी जानलेवा है, गंदगी जानलेवा है. स्वच्छतेमुळे चांगल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवते. चांगले चरित्र असणारी लोक नैतिक आणि धार्मिक असतात, त्यामुळे त्यांच्या यशामध्ये स्वच्छतेला पुरेसे महत्त्व दिले आहे. म्हणून स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे. आओ फिर एक बदलाव करे, आओ फिर एक बदलाव करे, देश का कोना कोना साफ करे, देश का कोना कोना साफ करे. स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे असे सांगणारे महात्मा गांधी, हातात झाडू घेऊन गल्ली गल्लीमध्ये स्वच्छता करणारे संत गाडगे महाराज व सेनापती बापट यांसारख्या अनेक समाजसुधारकांची परंपरा असून देखील आजवर भारतीयांना स्वच्छतेचे महत्त्व हे पुरेसे पटलेले दिसत नाही. अस्वच्छतेचा परिणाम म्हणजे डेंगू, मलेरिया, टायफॉइड, कॉलेरा व कावीळ यांसारख्या आजाराला मानवाला सामोरे जावे लागते. या अस्वच्छतेला नाहीसे करण्याची जबाबदारी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. आपणच या अस्वच्छतेला मात करून स्वच्छतेच्या दिशेकडे वळले पाहिजे. शेवटी एवढेच सांगते की स्वच्छता का रखना है ध्यान, स्वच्छता का रखना है ध्यान, तभी तो बनेगा देश महान, तभी तो बनेगा देश महान. गांधी जी का था यह संदेश, गांधी जी का था यह संदेश, स्वच्छ बने अपना भारत देश, स्वच्छ बने अपना भारत देश. जय हिंद, जय महाराष्ट्र.